पडून त्याच्या मुखातून वेद बाहेर पडले. त्यावेळेला हे ब्राह्मण पंथ जागे झाले आणि मग माऊलींना तिथून पुढं थोड्या ह्या ज्या अडचणी येत होत्या त्या दुरुस्त झाल्या आणि त्या काही छळू लागले नाही. आणि मग तो रेडा त्यांनी कोळ्याला संघ घेतले आणि तो रेडा संघ घेऊन ते पाठीमागे निघाले. तर त्यावेळेला आळे म्हणून एक गाव आहे. आळे बेल्याच्या सरहद्दीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आळं म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी त्यांनी तो एक दिवसाचा एक रात्रीचा निवास केला आणि निवास करून त्या ठिकाणी तो रेडा मुक्त झाला. त्याला त्या ठिकाणी समाधी दिली आणि त्याच याच दसकेऱ्या आमच्या तासच्या घोड नदीच्या तीरावर आणले आणि त्या ठिकाणी त्यांची विधी पार पाडून आताही त्याचं ज्ञानेश्वराचं मंदिर आहे आणि रेड्याचं दसकेऱ्या विधी त्या ठिकाणी पार पडली. तर आजही ते तीर्थ आमचं दसकेऱ्याचं विद्या त्या ठिकाणी पार पडतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर ज्या रेड्याचं नाव होतं त्याला वेद बोलायला लावल्याच्या नंतर चांगदेवाला वाटलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण. तर ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव जेव्हा वाघावर बसून निघाले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत ते ज्ञानेश्वर माऊली ही जी चारी भावंड बहिणीचं ते चांगदेवाच्या भेटीला गेले. तर चांगदेवाचा दृष्टिकोन असा होता की 6 महिने झोपायचे आणि 6 महिने जागे राहायचे आणि जागे जर झाले तर त्याच्या औरातमध्ये मृत्यूदेह झालेली माणसं अशी त्याच्या औरातमध्ये आणायची आणि चांगदेवाची 6 महिन्याची झोप झाल्याच्या नंतर तो नुसती नदार फिरवायचा चांगदेव. त्यावेळेला ती मृत्यूदेह झालेली माणसं परत साजिवंत होऊन त्यांच्या घरी जात होती. पण ही ज्या वेळेला तिन्ही भाऊ आणि एक बहीण अशी 4 भावंड बहिणीचं ते चांगदेवाच्या निवासामध्ये गेले. तर त्यावेळेला औरतमध्ये बरेचशी प्रेत झालेली अशी रक्षण करून माणसं होती. पण मुक्ताईने काय केलं, एक मेलेल्या कुत्र्याचं हाडूक आणलं आणि ते प्रत्येक प्रेताला लावलं की ते प्रेत उठून घरी जायचं. असं करून सगळी काय होती नाही तेवढी प्रेत उठवली आणि ती त्यांच्या घरी पाठवली. आणि जे काय हाडूक आणलं होतं त्या मेलेल्या कुत्र्याचं हाडूक होतं. तर त्या हाडकाचं सुद्धा कुत्रं बनवून तेही साजिवंत करून दूर पाठवलं. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा गावात गेले त्यांना लोकांनी हिनवलं तेव्हा ते येऊन ताटी लावून बसले होते घराची. तेव्हा ताटी उघडून ज्ञानेश्वराचे मुक्ताबाईने लिहिलं होतं. तर त्याच्याबद्दल त्या वेळेला संपूर्ण गावामध्ये माजोगिरी मागाय गेले होते. तर कोणी त्याला अधिकार कोणी माजोगिरी दिली नाही. तर एक आळंदी परिसरामध्ये दूर अंतरावर वडाऱ्याची पाल होतं, झोपडी होती वडाऱ्याची. तर त्या पालावर ते माऊली गेले आणि त्या माऊलीने त्याच्या जोळीमध्ये माजोगिरी दिली पिठाची. तर ते पीठ घेऊन परत त्यांच्या ते परंतुकीवर सिद्धबेटीमध्ये ते निवास होतात त्या ठिकाणी निघाले. तर आळंदीच्या चौकामध्ये येशोबा पंतांनी त्यांना अडवलं. तुला कोणी ही माजोगिरी दिली? त्याची झोळी हिसकून घेतली आणि झोळी हिसकून घेऊन त्या छातीत लाथ मारली. त्याच्या छातीत लाथ मारली आणि जोळीतलं पीठ घेऊन असं जमिनीवर सोडलं
आणि पायाने ते माधुगिरीचं पीठ पांगवलं गेलं आणि डोळी अशा अंतरावर फेकून दिली. त्यावेळेला माऊलींना तेग आला. माऊलींना तेग आला आणि त्याच्यामुळं नको आता हे आपलं या ठिकाणी माणसं काही बोध घेतली नाही. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच वेळेला त्यांच्या परमकुटीमध्ये जाऊन ताटी लावून घेतली. आणि ताटी लावून घेतल्यापासून पुढं नकोच आता आपल्याला इथं राहायचं संपलंय असं आपण असं त्यांनी प्रायश्चित्त केलं. परंतु मुक्ताईला वाचा फुटली. मुक्ताईने सांगितलं, अरे अजून तुझं कार्य कितीतरी पुढं आहे. ते कार्य झाल्याशिवाय तुला काही प्रायश्चित्त मिळणार नाही. ते कार्य तेवढं पार कर, नंतर मग काय करायचे ते तू. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी मुक्ताईने आज्ञा केली. ज्ञानेश्वर महाराज कोणाचं ऐकले नाही, पण मुक्ताई पुढे त्यांना ऐकावं लागलं. मुक्ताईची आज्ञा त्याला मिळाली म्हणून ती ताटी उघडून त्यांनी मग मोर कार्य कितीतरी पार केली आणि कितीतरी बोध आपल्यापर्यंत हे केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली होती. त्याच्यावर ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा देव म्हणून ज्ञानेश्वर असं. तर ज्ञानेश्वरी लिहिली ते मान्य आहे, परंतु सच्चिदानंद बाबांची प्रेत चाललं होतं. अशी प्रेत यात्रा चालली होती आणि ती प्रेत यात्रा चालत असताना सच्चिदानंद बाबाची पत्नी ही चारी भावंड चालली होती इकडून आणि प्रेत येत होतं तिकडून. आणि त्या पत्नीला वाटलं ही चारी कोणीतरी योगी आहेत, शेवटाला आपल्या वाटेला ज्यांचं दर्शन आपण घ्यावं आणि काय आता घडलं त्या वाटेने आपण जावं. तर त्यावेळेला माऊलींचं दर्शन त्या माऊलीने घेतलं आणि त्यावेळेला तिला माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती आहे, सौभाग्यवती राहशील तू. तर त्यावेळेला ती पत्नी त्याची सच्चिदानंद बाबाची पत्नी त्याला बोलली, काय ह्या जन्माचा आशीर्वाद दिला का पुढच्या जन्माचा? म्हणलं ह्या जन्माचा आहे. अहो म्हणली, मग ह्या जन्माचा जर आहे तर हे प्रेत यात्रा माझ्या धान्याची मालकाची आहे आणि मग काय तुम्ही देऊन केलं? मग त्यावेळेला ते प्रेत खाली उतरवलं आणि सच्चिदानंद बाबांना परत उठावलं, साजेवंत केलं आणि साजेवंत करून त्यांनी तो सच्चिदानंद बाबा लेखाकू बनवला आणि त्याच्या कोणीशी ज्ञानेश्वरी लिहून घेतली. माऊलीने ओव्या सांगावं आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून त्या आपल्याकरता कठवून ठेवलेल्या आहे. आता रामकृष्ण हरी.